नमस्कार. सध्या कर्नाटकच्या राजकारणात काँग्रेसच्या घरात सुरू असलेला संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. एकाच खुर्चीसाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे दोन दिग्गज योद्धे आमने सामने उभे ठाकले आहेत. या वादाचे मूळ अगदी स्पष्ट आहे. शिवकुमार गटाचा दावा आहे की सत्ता स्थापन करताना दोघांमध्ये अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपदाचा करार हा गोपनीयरित्या झाला होता. आता सिद्धरामय्या यांची मुदत पूर्ण झाल्यामुळे शिवकुमारांनी मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पण सिद्धरामय्या असा कोणताही करार मान्य करायला तयार नाहीत, ज्यामुळे हा अंतर्गत वाद थेट दिल्लीच्या दरबारात पोहोचला आहे. प्रश्न हा आहे की हायकमांड आता कोणाची बाजू घेणार? हा केवळ दोन नेत्यांचा अहंकार नाही, हा कर्नाटकच्या राजकीय भविष्याचा प्रश्न आहे. शिवकुमारांच्या गटाने दिल्लीत जोरदार लॉबिंग सुरू केले आहे, तर दुसरीकडे सिद्धरामय्यांनी आपल्या आमदारांची बाजू भक्कम ठेवली आहे. काँग्रेस अध्यक्षांवर मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर हा तोडगा काढण्याचे मोठे दडपण आले आहे. या स्थितीत काँग्रेसपुढे तीन मार्ग आहेत. एक तर सिद्धरामय्यांना कायम ठेवणे, दुसरे शिवकुमारांना संधी द्या, किंवा दोघांनाही बाजूला करून खरगेंनाच मुख्यमंत्री म्हणून बेंगलोरला पाठवावे. खरगेंना मुख्यमंत्री करणे म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती गांधी घराण्याबाहेरच्या अध्यक्षाचा फायदा गमवावा लागेल. यामुळे हा मधला मार्ग निवडणे पक्षासाठी सोपे नाही. दिल्लीचा कोणताही निर्णय कर्नाटकातील जातीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकू शकतो. हा संघर्ष इतका महत्त्वाचा का आहे? कारण तो थेट कर्नाटकच्या जातीय बलाबल आणि मतांच्या राजकारणाशी जोडला गेला आहे. सिद्धरामय्या हे अहिंदा गटाचे म्हणजेच अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलितांचे नेते मानले जातात. या गटाचा आग्रह आहे की त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनीच 5 वर्षासाठी खुर्चीवर राहावे. तर दुसरीकडे डी.के. शिवकुमार हे कर्नाटकच्या राजकारणात प्रभावशाली असलेल्या वक्कलिंगा समुदायाचे नेते आहेत. वक्कलिंगा संघटना आणि धर्मगुरू यांनी शिवकुमारांना मुख्यमंत्री न केल्यास काँग्रेस विरोधात मोठे आंदोलन करण्याची आणि मतदान करण्याची थेट धमकी दिली आहे. काँग्रेसला आपला पारंपरिक अहिंसा मतदार टिकवायचा असेल किंवा 12% लोकसंख्या असलेल्या वक्कलिंगा समाजाला नाराज न करण्याची जोखीम पत्करायची आहे, हा सर्वात मोठा पेच आहे. आता सर्वात महत्त्वाचा आणि थरारक मुद्दा भाजपची भूमिका आणि बंडाचा धोका. काँग्रेसमधील वादामुळे भाजप अत्यंत अस्वस्थ आहे आणि ऑपरेशन लोटस पुन्हा सक्रिय होऊ शकते. महाराष्ट्रात जसे एकनाथ शिंदे यांनी बंड केले, तसाच प्रयोग कर्नाटकात शिवकुमारांना पुढे करून केला जाऊ शकतो. शिवकुमारांना जरी पक्षाचे 2/3 म्हणजेच 90 आमदार फोडणे अवघड असले तरी ते 40 ते 50 आमदार फोडून सरकार अल्पमतात आणू शकतात. या स्थितीत भाजपकडे असलेले 66 आमदार आणि JDSचे 19 आमदार यांच्या पाठिंब्याने शिवकुमार भाजपसोबत नवे सरकार स्थापन करू शकतात. भाजपसाठी ही एक मोठी राजकीय संधी आहे, ज्यामुळे त्यांना केवळ सत्ताच नाही तर वक्कलिगा समाजालाही फायदा होईल. सारांश करायचा झाल्यास कर्नाटकचे राजकारण एका निर्णायक वळणावर उभे आहे. काँग्रेससमोरचे पर्याय स्पष्ट आहेत. सिद्धरामय्या, शिवकुमार किंवा खरगे. कोणताही निर्णय घेतल्यास पक्षात असंतोष वाढण्याची शक्यता आहे. भाजप ही काही शांत बसणार नाही. ते कर्नाटकात शिंदे पार्ट 2चा प्रयोग करण्यासाठी पूर्णपणे तयारीत आहेत. दिल्लीतील नेतृत्वाला आता अत्यंत विचारपूर्वक राज्याचे हित आणि पक्षाचे भविष्य लक्षात घेऊन हा सत्ता संघर्ष संपवावा लागेल. कर्नाटकाचे सिंहासन कोणाला मिळणार आणि काँग्रेसचे सरकार वाचणार की कोसळणार, या प्रश्नाचे उत्तर येत्या काही दिवसातच मिळेल. याबाबतीत आपलं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या आत्ता चावडीवरील राजकारण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक नक्की करा. जय महाराष्ट्र.